तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। अमित शाह हे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले होते। LNJP हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत आणि या जखमींची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी अमित शाह पोहोचलेले होते। तर या संपूर्ण घटनेच्या संदर्भात त्यांनी आता तपास यंत्रणांसोबत चर्चा केलेली आहे। चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। IB प्रमुखांसोबत देखील गृहमंत्री अमित शाहांनी चर्चा केली आणि त्यानंतर आता एक महत्त्वाची अपडेट सुद्धा समोर येते। दिल्लीच्या अनेक भागामध्ये स्पेशल सेलने आता छापेमारी केलेली आहे आणि एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त हाती येत आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। दिल्लीच्या अनेक भागामध्ये सध्या स्पेशल सेलच्या माध्यमातून छापेमारी केली जाते आहे। या स्फोटाच्या संदर्भात आता तपास वेगवान झालेला आहे। दिल्ली पोलीस देखील अलर्ट मोडमध्ये पाहायला मिळत आहेत। IB प्रमुखांसोबत गृहमंत्री अमित शाहांनी चर्चा केली आणि त्यानंतर आता तपासाला देखील अधिक वेग आल्याचं पाहायला मिळतंय। स्फोट नेमका कशामुळे झाला आणि कुणी घडवून आणला या संदर्भातले हे सगळे तपास केले जात आहेत। लाल किल्ल्याजवळचा सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल आहे, त्याच परिसरामध्ये हा स्फोट झाला। ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार नदीम खान नावाच्या एका व्यक्तीवर रजिस्टर आहे अशी माहिती आता तपासातून समोर आली आहे। स्फोट झालेली कार हरियाणाची असल्याचं सुद्धा कळतंय। या कारचा नंबर HR 267974 असा कारचा नंबर असल्याची माहिती आता तपासातून समोर आलेली आहे। 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय। 30 पेक्षा अधिक जण या स्फोटामध्ये जखमी आहेत। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। स्फोटानंतरची खरं तर ही दृश्य आहेत। संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली होती। मेट्रो स्टेशनचं हे गेट आहे दृश्यांमध्ये दिसतंय आणि स्फोटानंतर वाहनांचा जो सांगाडा शिल्लक राहिला ती दृश्य सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय। अतिशय भयानक आणि भयावह अशी स्थिती या परिसरामध्ये स्फोटानंतर आपल्याला पाहायला मिळाली। मृतदेह आजूबाजूला पडलेले होते। वाहनांचा अक्षरशः सांगाडा पाहायला मिळतोय आणि या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून या स्फोटाची भीषणता तीव्रता आपल्या लक्षात येते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।